फायनली केक आलेला आहे. केक आणला शेवटी यांनी. मी यांना भरपूर म्हटलं की नका आणू, पण त्यांनी आणला. आता काय माहिती कसा होते, बस असाच कापा लागते वाटतं. माझं म्हणणं होतं करायचं तर खूप मोठा करायचा, नाही तर नाही करायचं. पण यांचं म्हणणं होतं थोडक्यात थोडंसं करायचं. तर त्यांच्याच मनासारखं झालं शेवटी. चला असो, आता बघू काय होते. भरपूर नाही म्हटल्यानंतर त्यांनी केक आणला. केक आणून त्यांनी खूप छान असं छोटंसं डेकोरेशन केलं माझ्या भावांनी आणि माझ्या मिस्टरांनी. जसं का होईना त्यांच्या याने, पण त्यांनी केलं. खूप छान असा केकसुद्धा आणला होता, तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी केक होता आणि छोटंसं डेकोरेशन पण केलं होतं. आणि मग मी पण म्हटलं जाऊ दे, त्यांनी एवढं मनापासून केलं बा, तर आपण मी तयार होऊन येऊया. तर मी साडी वगैरे घालून थोडीशी तयारी वगैरे करून आले. दिस इज माय लुक. आज साडी घातली आहे छान. इकडे दोघांचे फोटो काढणं चालू आहे. काही नाही, साधं सिंपल एकदम डेकोरेशन आहे. एवढं केलं, म्हटलं चला साडी वगैरे घालून रेडी व्हावं, म्हणून घातली अशी छान अशी साडी. चला आता केक कटिंग करून घेऊ पटकन. 9 वाजत आले आहेत रात्रीचे. चला, मेकअप वगैरे असं काही खूप नाही केलं, साधारणच केलं. असंच थोडंफार केलं, बाकी काही नाही. फाउंडेशन वगैरे काही नाही लावलं, साधं सिंपलच केलं सगळं. तिला डोळ्याला त्रास होत असेल एवढा उजेड. बड्डे पार्टीला आता सुरुवात होणार आहे. त्याआधी तुम्ही स्लो मोशनमध्ये केक बघून घ्या. हे बघा, एक अशी फुलझडी आणली होती आणि केक आणला होता आणि केकवरती लिहिलेलं होतं हॅपी बर्थडे बायको. आणि हे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं. मला ते खूप आवडलं. आणि नंतर झाली बड्डे पार्टीला सुरुवात. नंतर आईने मला छान ओवाळून वगैरे घेतलं, अक्षवन वगैरे केलं. आणि आमच्याकडे सोन्याने ओवाळतात, ते पण केलं. आणि गोडामध्ये काही नाही, पेढा आणला होता त्यांनी, तर पेढा घेतला. आणि पिल्लूला मी माझ्याजवळच बसवलं होतं मला, कारण ती झाल्यानंतर माझा पहिला बर्थडे होता. आणि माझ्यासाठी तेच मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं की आई झाल्यानंतर माझा पहिला बड्डे होता आणि मला तो त्याच्यामुळेच स्पेशल वाटला. बाकी मी बड्डे विशेष वगैरे असं काही मानत नाही. आणि बड्डेचा दिवस आणि बाकीचे दिवस माझ्यासाठी सगळं सारखं असतं, पण तिच्यामुळेच मला खूप स्पेशल वाटलं. कारण की म्हणतात ना की स्त्री जेव्हा म्हणजे स्त्रीचा जन्म हा 3दा होतो. एकदा ती जन्माला येते तेव्हा, एकदा तिचं लग्न होते तेव्हा, आणि एकदा तिला जेव्हा बाळ होते, जेव्हा ती आई होते तेव्हा. तर असंच माझे 3ही जन्म झालेले आहे आणि 3रा जन्म तिच्यामुळेच सार्थक झालेला आहे. आणि तिने माझ्या मातृत्वाला खूप छान असं सपोर्ट केलेला आहे. ती आली म्हणून मला मातृत्व कळलं, म्हणून माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हा बड्डे. आणि आईचं ओवाळून झाल्यानंतर त्यांनी मला ओवाळलं आणि त्यांनी मला इतक्या जोराचा पेढा तोंडामध्ये टाकला आणि पूर्ण पेढा आतमध्ये ढकलून दिला. मी त्यांच्यावर खूप ओरडली, खूप जास्त. बघा, माझे डोळे दिसत होते, मी राग बघत होती. पण तो एक फनी भाग होता. पण मी आधीच थोडीशी रागामध्ये असल्याकारणाने थोडं माझं होऊन गेलं. नंतर माझ्या भावाने सुद्धा आम्हाला अक्षवन वगैरे केलं. आणि तसं तर मला खालच्या काकूंना वगैरे बोलवायचं होतं, पण खूप रात्र झाली होती. लगभग 10-10:30 वाजत आले होते, म्हणून काही कोणाला बोलावलं नाही. आणि साडी कशी वाटली आणि माझं लुक कसं वाटलं तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवू शकता. आणि हे छोटंसं डेकोरेशन जे आहे ते माझ्या भावाने आणि माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे, जसं की मी आधी पण तुम्हाला सांगितलं. आणि माझी पिल्लू खूप एन्जॉय करत होती. आणि पिल्लूला असं वाटत असेल, कारण 2 दिवसाआधीच माझ्या भावाचा पण बड्डे होऊन गेला, आणि तिला असं वाटत असेल की आपल्याकडे 1 दिवस आड हे काय असते बड्डे पार्टी. तिला असं वाटत असेल की हे रोजच असते की काय.
पण आता तिला कळेल हळूहळू ती जशी मोठी होईल तशी. आणि फायनली फुरझडी छोटीशी फुरझडी होती ती फुटली आणि नंतर केक कटिंगला सुरुवात झाली. काही नाही, साधंवाधंच होतं, असं काही खूप मोठं नव्हतं. तर आता केक कटिंग करून घेतली माझ्या पिल्लूच्या हाताने, कारण मी माझा बर्थडे हा तिच्यासाठी केला होता म्हणून. आणि खूप जणांना प्रश्न पडला असेल की याच्या आधीचा व्लॉग माझ्या भावाचा बड्डेचा होता आणि हा व्लॉग माझ्या बड्डेचा. तर मी याच्या आधीच्या पण व्लॉगमध्ये जसं की सांगितलं की आमच्या दोघांचा बड्डे त्याचा 1 ऑगस्टला असते आणि माझा 4 ऑगस्टला असते, म्हणून आमचे 2 दिवसाच्या फरकानेच बड्डे येतात. म्हणून पार्टी तसं तर एकत्रच पार्टी करायची प्लॅनिंग होती माझी, पण मला असं वाटलं तो जबलपूरला जाईल म्हणून आम्ही त्याची आधी करून घेतली. मग त्याने त्याच्या सुट्ट्या थोड्याशा वाढवून घेतल्या, तर तो थांबून गेला माझ्या बड्डेपर्यंत. तर अशा प्रकारे झालं आमचं सेलिब्रेशन. माझा बड्डे दरवर्षी घरातच साजरा करावा लागतो, कारण की दरवर्षी माझा बड्डे पावसाळ्यामध्ये येतो आणि पावसाळ्यात आम्ही बाहेरचं खात नाही. आणि म्हणूनच माझ्या मिस्टरांना पण बाहेरचं पावसाळ्यामध्ये ते जास्तीत जास्त घरचंच खातात आणि आम्ही सगळेच जण बाहेरचं, कारण की भरपूर असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे येतात पावसाळ्यामध्ये. तर आम्ही बाहेरचं खाणं वगैरे टाळतोच, घरीच बनवलेल्या वस्तू वगैरे खातो. म्हणूनच मी त्याच्यासाठीच म्हणत होती की केक पण आणू नका, कारण माझ्या भावाच्या बड्डेला जो केक आणला होता तो सुद्धा थोडासा खराब निघाला होता म्हणून. तर अशा प्रकारे झाला आमचा हॅपी बर्थडे. पिल्लू जास्त एन्जॉय करते बघा आणि बोलायला लागली हा माझी स्वानंदी, अशी बोलते. मला तर वाटते ती 1-1.5 महिन्यात बोलेल बहुतेक, माझं शहाणं बाळ. आणि तिला झोपेतून उठवलं आम्ही आज पण, माझा बड्डे होता. आणि तुम्हाला सगळ्यांना कन्फ्युजन असेल की माझ्या भावाचा बड्डे आणि माझा बड्डे खूप लवकर, तर हो, त्याचा असते 1 ऑगस्टला आणि माझा असते 4 ऑगस्टला. हो मा. आणि आपण असं बोलत असलं ना ती अशी आपल्या तोंडाकडे बघते, अशी बघते सगळ्यांच्याच. तिला अशी सवय लागली आता. आणि आज आम्ही दोघी कोइन्सिडेंटली मॅचिंग झालेला आहोत, हो ना पिल्लू. आणि तिला मी वेगवेगळे दागिने, वेगवेगळे ब्लाऊज, साडी घातलेली दिसली की तिला ते स्टोन वगैरे बघायचे असतात. आणि अशा प्रकारे झाला बड्डे. नव्हता करायचा पण केला, खूप छान झाला, सिम्पल अँड सोबर. तर कसा वाटलं तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला असंच प्रेम देत राहा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल बिल्लू, विठ्ठल विठ्ठल. थँक्यू. हो मा, थँक्यू.